2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये तालुका स्तरापासून विभाग स्तरापर्यंत आणि राज्य स्तरापर्यंत अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। 8 विभागांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या असून नाशिक विभागाच्या स्पर्धा, वाद स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या होत्या आणि त्या ठिकाणी या स्पर्धांचं स्वरूप या ठिकाणी औपचारिकदृष्ट्या एक क्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या मातीमध्ये स्वातंत्र्य सैनिक जन्माला होते श्रीश कुमार। या मातीला मी वंदन करतो, कारण ते 100व्या वर्षामध्ये त्यांचं जयंती पदार्पण होत आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। मी मुळात स्पर्धेसाठी आलोच नाही, या माध्यमातून मी आलोय, मला या ठिकाणी येण्याचं श्रेय मिळालं म्हणून मी आलोय। बघा, तरुण व्यक्ती आजच्या जीवनामध्ये का भरकटत चालली आहे हा मुद्दा जर लक्षात घेतला तर माझा विषय असा आहे, तरुणाईचे स्वरूप, आजचे स्वरूप योग्य की अयोग्य? तर माझं मत आहे अयोग्य। अनेक प्रकारचे उपक्रम, उत्सव चांगले आहेत ना, मी म्हणत नाही चांगले नाहीत असे, चांगले आहेत, पण साजरा करण्याची परिस्थिती आता सध्या अयोग्य आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। जगामध्ये 231 देशांपेक्षा अधिक देश जगामध्ये आहेत। भारत भौगोलिकदृष्ट्या 7वा क्रमांक आहे। या देशामध्ये 25 वर्षापेक्षा कमी वयाचे लोक, या लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या तरुणांची आहे। नवे साधारणतः 15 वर्षापासून तर 29 वर्षापर्यंतचे जे वयोगटाचे जर लोकसंख्या पाहिली तर ती पाकिस्तानपेक्षा जास्त आहे। पण परिस्थिती अशी आहे की तरुणांमध्ये हा जो उत्साह योग्य प्रकारे साजरा केला पाहिजे तो साजरा केला जात नाही, असं माझं ठाम मत आहे। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये भारताला याची फळ भोगावे लागतील। 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती हो? उत्सव नव्हते का? होते उत्सव, पण उत्सवाचं स्वरूपच आता बदललेलं आहे। एका अहवालामध्ये असं सांगतात की 20 वर्षापूर्वीपासून आता तरुणांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण 55% वाढ झालेलं आहे। 55% वाढ झाली। याला कोण जबाबदार? उत्सव जबाबदार। उत्सवांमुळेच अशा प्रकारचे हे तरुणांमध्ये चुकीच्या प्रकारच्या कल्पना जात आहे। गांधीजी म्हणायचे दारू ही पापाची जननी आहे, आणि म्हणून दारू पिऊ नये मी या मताचा नाही आहे, पण दारू पिऊन अशा प्रकारचे उत्सव साजरे करणारे लोक भविष्यामध्ये क्रयशक्ती वाया जाते। आपण 2047 मध्ये आपण विश्वाच्या नेत्याकडे आपण पदार्पण करत आहोत, आणि आज काय परिस्थिती आहे? अतिशय वाईट परिस्थिती आहे। बेरोजगारांचं प्रमाण 60% अधिक वाढलेलं आहे। याला जबाबदार म्हणजे तरुणांमध्ये असणारं उत्सवाचं स्वरूप जबाबदार आहे। आणि असंच जर वाढत राहिलं, येणारा काळ माफ करणार नाही, कारण हा तरुण बेफिकीर झाला, वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्यांमध्ये विधुंद झाला तर भविष्य वाईट होणार आहे। या देशाचं वाटोळ व्हायला लागणार नाही। 25 वर्षानंतर आर्थिक परिस्थिती बदलते, 25 वर्षानंतर सामाजिक परिस्थिती बदलते, आणि 25 वर्षानंतर देशाचं स्वरूप देखील बदलतं। आणि हा जो तरुण आहे, हा तरुण जर व्यवस्थित त्याने उत्सव साजरे केले नाही तर निश्चितपणे येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। उद्योन्मुख भारतीय समाजामध्ये तरुणांचा उत्साह हे बेफिकीरपणे करतायत, याचे अनेक उदाहरणं सांगता येतात। बघा, ग्रामीण भागामध्ये बघा काय परिस्थिती आहे। एखादा आता वाढदिवस अतिशय वेगळी फॅशन झाली हो। एखाद्या ग्रामपंचायतीच्या दिव्याखाली मोटरसायकलवरती तो केक ठेवतात आणि केक कापतात, एकमेकाला काय चोपडतात। काय प्रकार आहे हा? हा उत्सव आहे का? अरे हा उत्सव नाही आहे, हे बेफिकिरी आहे, येणाऱ्या काळाला जबाबदार आहे। आणि असेच जर पाहून जर सगळ्या लोकांनी जर केले तर याला उत्सव म्हणता येणार नाही। याच्यातून अनेक विकृती निर्माण होईल, सामाजिक भावना विकोपात जातील। म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी उत्सवाच्या स्वरूपांना जबाबदार धरतोय। उत्सव चांगले आहे, पण राबवण्याची पद्धती आता बोगस आहे। म्हणून मी विनंती करेन, येणाऱ्या काळामध्ये सगळ्या तरुणांनी चांगल्या प्रकारे उत्सव साजरे करावेत
आणि या देशाला महासत्ता बनवावं. जसं APJ अब्दुल कलामचं स्वप्न होतं, आता सन्मान 47 मध्ये आपल्याला महासत्ता बनवायचं असेल तर उत्सवाचं स्वरूप आपल्याला निश्चितपणे बदलावं लागेल आणि त्यासाठी तरुणांनी सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी चांगलं पाऊल उचललं तरच चांगल्या प्रकारचे यश आपल्याला मिळेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी माझा मुख्य विषय असा होता की उत्सवाचं स्वरूप हे योग्य प्रकारे केलं पाहिजे, हा अयोग्य पद्धतीने राबवतात. याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. साजरे करण्यासाठी आपण जात असताना आपण कमी पडलो नाही, आपण त्यांना योग्य किंमत पडवून दिलं नाही. एक चालू ना, ही भावना प्रधान संस्कृती लयात चालली म्हणून ही विकृती जन्माला आली ना. त्याच्यामुळे धार्मिक पेक्षा संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी जे उत्सव योग्य आहेत ते योग्य उत्सव असावी. स्पर्धा ही जिंकण्यासाठी पेक्षा आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी असावी. ज्ञानाचा आपला संग्रह होईल. पुढील राज्यस्तरावर नाशिक विभागाचं आपल्याला नाव पुढे करायचं आहे. त्यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे आपण चांगल्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. राज्य शासनाचा जो उद्देश आहे तो स्पर्धेतून शिक्षकांचा CPD म्हणजे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास हा खरा उद्देश आहे. म्हणजे बऱ्याचदा शिक्षकांना असं वाटतं की स्पर्धेतून बक्षीस मिळवणे हा उद्देश आहे, तो नाहीये. शिक्षकांचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट होणे हा खरा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून बक्षीस किंवा जे काही असेल आपल्याला नवीन ठिकाणी जाणं असेल किंवा नवीन लोकांशी ओळख भेटी असतील ते पण आपल्याला अनेक शिक्षकांचं ज्ञानाचं आदान प्रदान होत आहे. आणि तसंच आपण या दृष्टीने आजच्या स्पर्धेत सहभागी व्हा. स्पर्धेत विजेते कोण होतील हे महत्वाचं नाही, इथपर्यंत आला ते सर्वच विजेते आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.